ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशभरातून उत्तर प्रदेश सरकारवरती सर्व स्तरातून टीका होत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे। या घटनेतील सर्व दोषी व्यक्तींवरती कठोर कारवाई करण्याचं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवरती आपली पहिली प्रतिक्रिया देताना दिलं आहे। एसआयटीची चौकशी सुरू असताना आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली नव्हती असं वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीच्या निर्णयानंतर पीडित तरुणीच्या भावानं केलंय। ANI या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं ही माहिती समोर आली आहे। पीडित कुटुंबियांच्या घरी रात्री एसआयटीची टीम दाखल झाली आणि यावेळेला एसआयटीच्या एका सदस्याला सीबीआय आणि एसआयटीच्या चौकशी संबंधी विचारले असता दोघांकडूनही तपास सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय। काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसमध्ये जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे। दोघांनी देखील पीडित कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळेला तब्बल 25 मिनिटं दोघांकडून पीडित कुटुंबियांशी चर्चा केली गेली। दरम्यान याआधी गुरुवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना परिवाराची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं। हाथरसच्या दिशेने निघालेल्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधींना DND पुलावरती कार्यकर्ते आणि पोलिसांमधला संघर्ष पाहायला मिळाला। पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले होते। आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधींचा कुर्ता एका पोलीस कर्मचाऱ्यानं पकडला आणि हा फोटो सध्या व्हायरल होतोय आणि त्यावरती सगळ्या स्तरावरून टीका केली जाते। हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील। जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही। काँग्रेस पीडित कुटुंबियांच्या पाठीशी उभं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। राहुल गांधी यांनी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना कुटुंबाला धमकावण्यात आलं आहे तसंच सह्या घेतल्या गेल्याचा आरोप करण्यात आलाय। पीडित कुटुंबाचा आवाज कुणीही दाबू शकत नसल्याचं राहुल गांधी या वेळेला म्हणाले आहेत। यूपी सरकार आणि पोलिसांच्या दडपशाहीमुळे पीडित तरुणीच्या अस्थी कुटुंबियांना नेता आल्या नव्हत्या। अखेर एबीपीच्या सत्याग्रहामुळे पीडित कुटुंबाला लेकीच्या अस्थी गोळा करता आल्या। लेकीवरती अंत्यसंस्कार करता आले नाही, तिला शेवटचं पाहता आलं नाही। बहिणीच्या अस्थी वेचणाऱ्या भावाला अश्रू अनावर झाले। दरम्यान जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय पीडित कुटुंबियांनी घेतला आहे। जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांनी आम्हाला धमकावलं, मारहाण केल्याचा आरोप देखील पीडितेच्या कुटुंबियांनी केलाय। शिवाय बहीण कोरोनानं गेली असती तर काय केलं असतं, त्यामध्ये मृत्यू झाला असता म्हणून मदत तर मिळाली असं कुटुंबियांनी म्हटल्याचं पीडितेच्या भावानं सांगितलं आहे। दरम्यान जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांच्यावरती देखील कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। माध्यमांना परवानगी दिल्यानंतर एबीपी सगळ्यात आधी हाथरसच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलं। यावेळेला एबीपीच्या प्रतिनिधींसमोर पीडितेच्या कुटुंबांनी टाहो फोडला। गावातल्या काही जणांची भीती वाटत असल्याची तक्रार देखील पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे। बहिणीवरती सामूहिक बलात्कारच झाला असा आरोप हाथरस पीडितेच्या भावानं केलाय। प्रशासनाकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय। दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील पीडितेच्या कुटुंबियांकडून केली जाते। उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अविनाश अवस्थी आणि डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांना या कुटुंबाची भेट घेतली। दोषींना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन देखील अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांना दिलं आहे। शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हाथरसमधील पीडित कुटुंबियांच्या सुरक्षेसंबंधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना श्वेतपत्र लिहिलंय। उत्तर प्रदेश पोलीस जिल्हा प्रशासनाकडून कुटुंबियांना धोका असल्याचं म्हणत सीआरपीएफ सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी देखील चतुर्वेदी यांनी केली आहे। काल अकोल्यामध्ये शिवसैनिकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचं दहन केलं। उत्तर प्रदेशातील हाथरसमधील घटना आणि माध्यमांच्या मुस्काटदाबी विरोधात शिवसेनेनं हे आंदोलन केलंय। अकोल्यातील जय हिंद चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय। नवीन कृषी कायद्याविरोधात राहुल गांधी पंजाब आणि हरियाणामध्ये 6 ऑक्टोबरपर्यंत ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। सकाळी 10 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे। यावेळेला पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, नवजोत सिंग सिद्धू यांच्यासोबतच अनेक काँग्रेस कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत। एकीकडे राहुल गांधी ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी होत असताना तिकडे भाजप देखील कृषी कायदा समजवण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढणार आहे।
सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच आहे आता स्पष्ट झालंय। सुशांतची हत्या झाली नसून ही आत्महत्या असल्याचा अहवाल एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला दिलाय। एम्सच्या रिपोर्टमुळे सुशांतच्या आत्महत्येवरती शिक्कामोर्तब झालं आहेच, पण कूपर हॉस्पिटलचा रिपोर्ट देखील योग्य असल्याचं स्पष्ट झालंय। सुशांतची आत्महत्या होती की हत्या होती याचा सीबीआयनं अहवाल सादर करावा अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। एम्सच्या रिपोर्टनंतर अनिल देशमुख यांनी हे वक्तव्य केलंय। एम्सच्या रिपोर्टनंतर रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। सत्य कोणत्याही परिस्थितीमध्ये बदललं जाऊ शकत नाही। काही माध्यमांमध्ये रियाबाबतच्या बातम्या विशिष्ट हेतूने पेरल्या जात आहेत, मात्र आमचा सत्यावरती विश्वास आहे असे सतीश मानेशिंदे यांनी असं म्हटलं आहे। सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनसाठी एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या क्षितिज रवी प्रसादला विशेष एनडीपीसी न्यायालयानं 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे। करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये क्षितिज हा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे। बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा महाआघाडीतला जागा वाटपाचा पेच सुटला आहे। राष्ट्रीय जनता दल 144 आणि काँग्रेस 70 जागा लढवणार आहे। यासोबतच डावी आघाडी 29 मतदारसंघातून लढणार असल्याचं ठरवलं आहे। तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत घोषणा केली आहे। बिहार निवडणुकीच्या जागा वाटपाच्या माहितीसाठी महाआघाडीनं आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ उडाला। 25 जागांची मागणी करत विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांनी पत्रकार परिषदेवरती बहिष्कार टाकला। 25 जागा आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर मला देण्यात आली होती, मात्र पत्रकार परिषदेमध्ये माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली आहे। पाटण्यामध्ये काल बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची जेडीयूच्या नेत्यांसोबत बैठकीचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांसंदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातून सकल मराठा समाजाची संघर्ष यात्रा सुरू झाली आहे। खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वामध्ये पाटगाव ते आमदापूर अशी ही संघर्ष यात्रा काढण्यात येते आहे। मराठा तरुणांनो आत्महत्या करू नका अशी शपथ यावेळेला देण्यात आली आहे। पुण्यामध्ये विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या मराठा विचार मंथन बैठकीला सुरुवात झाली आहे, पण या बैठकीला खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे आणि अन्य मराठा नेत्यांनी पाठ फिरवली आहे। मराठा आरक्षणाचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे बीडमध्ये विवेक रहाडेनं आत्महत्या केल्याचा दावा झाला, पण आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय। विवेकच्या मृत्यूनंतर सापडलेली सुसाईड नोट बनावट असल्याचं उघड झालंय। पोलिसांनी हस्ताक्षर तपासल्यानंतर ही बाब पुढे आली आहे। विवेकच्या आत्महत्येचा फायदा घेत शांतताभंग केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिमाचल प्रदेशामध्ये अटल टनेलचं उद्घाटन पार पडलं। समुद्रापासून सुमारे 10,000 फूट उंचीवरती बांधलेला 9 किलोमीटर लांबीचा हा बोगदा हायवे मनाली लाहौल स्पिती घाटीला जोडला जाणार आहे। त्यामुळे मनाली आणि लेह यातील 46 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे आणि 4 ते 5 तासांचाच वेळ वाचणार आहे। मुंबई आणि उपनगरातील नागरिक लोकल कधी सुरू होणार या प्रतीक्षेमध्ये असताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी लोकल सुरू करण्याबाबत राज्याकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नसल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे मुंबई लोकल 15 तारखेपर्यंत सुरू करू असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं असलं तरी त्यासाठी राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला कधी प्रस्ताव पाठवणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आदी शहरांमध्ये धावणाऱ्या इंटरसिटी रेल्वे गाड्या सुरू करण्याबाबत सरकार तयारी करत असल्याचं कळत आहे। त्यामुळे राज्यातल्या शहरांना जोडणाऱ्या प्रमुख एक्सप्रेस असलेल्या डेक्कन, सिंहगड, प्रगती, तपोवन, महालक्ष्मी, सिद्धेश्वर, विदर्भ एक्सप्रेस सुरू केल्या जाणार असली शक्यता वर्तवली जाते। शिवाय जनशताब्दी, पुणे भुसावळ, महाराष्ट्र नागपूर गरीब रथ या महत्त्वाच्या एक्सप्रेस देखील सुरू होऊ शकतात। मुंबईसह उपनगरामध्ये काल जोरदार पाऊस बरसला। माहीम, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवलीमध्ये काही ठिकाणी पाणी साचलं होतं। दरम्यान आज देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये काल 14,348 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, तर दिवसभरामध्ये 278 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। राज्यामध्ये काल 16,835 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या राज्यामध्ये एकूण 2,58,000 ऍक्टिव्ह रुग्णांवरती उपचार सुरू आहेत।
राज्यात 5 ऑक्टोबरपासून उपहारगृह आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हॉटेल सुरू करत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून आज सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांना विविध नियम आणि अटी घालण्यात आल्या असून वेगवेगळ्या अटींचं पालन करणं आता बंधनकारक राहणार आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जदारांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. मार्च ते ऑगस्ट या कालावधीमध्ये व्याज रकमेवरील व्याज रद्द करण्याची तयारी केंद्राने दर्शवली आहे. 2 कोटीपर्यंतच्या कर्जाच्या व्याज रकमेवरील व्याज रद्द केलं जाऊ शकतं असं केंद्रानं सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं आहे. या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडून न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या दूर व मुक्त अध्ययन संस्था अर्थात आयडॉल परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर देताना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. अनेकांना परीक्षा देता आली नाही आणि त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे काल परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याचं मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तृतीय वर्ष बीकॉमची परीक्षा 9 ऑक्टोबर रोजी आणि तृतीय वर्ष बीएची परीक्षा ही 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अंतिम सत्रातील परीक्षा 12 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणार आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आलंय. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये मनसेनं रेल्वे विरोधात एल्गार पुकारला. अत्यावश्यक सेवेतील रेल्वे ऐरोली स्थानकामध्ये थांबत नसल्यानं मनसेनं काल आंदोलन केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल जालना जिल्ह्यातल्या धोपटेश्वर रोशणगावमध्ये नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळेला नाचता येईना अंगण वाकडं असं म्हणत त्यांनी सरकारवरती सडकून टीका केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयामध्ये जमावाकडून तोडफोड करण्यात आली. रुग्णालयामध्ये डॉक्टर वेळेवरती उपस्थित राहत नसल्याचा आरोप ही तोडफोड करण्यात आलेल्यांनी केला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातला रस्ता खचला आहे. रस्त्याच्या एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. दरीच्या बाजूचा रस्त्याचा काही भाग पावसामुळे खचला आहे. भिवंडी शहरातील 2 भागातील कारखान्यांना मोठी आग लागली होती. वळपाडा भागामध्ये प्लास्टिक कारखाना आणि महारूर भागामध्ये यंत्रमाग कारखान्याला मोठी आग लागली होती. भिवंडी अग्निशमन दलाकडून दोन्ही ठिकाणावरील आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. ठाण्यातील वाघबीळ उड्डाणपुलावरती भीषण अपघात घडलाय. पुलावरून जाणारा एक ट्रक कलंडल्यानं त्यावरती असलेलं कार्डबोर्डचं सर्व सामान पुलाखालून जाणाऱ्या गाडीवरती पडलं आणि त्यामुळे गाडीत बसले 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पालघर जव्हार डहाणू महामार्गावरती कासटवाडी इथं ट्रक आणि बाईकमध्ये जोरदार अपघात झाल्यानं दोन्ही वाहनांनी पेट घेतलाय. यामध्ये बाईक स्वाराचा होरपळून मृत्यू झालाय. या दोन्ही वाहनांना लागलेल्या आगीमुळे काही काळासाठी या महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. चंद्रपूरचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलाय. विशेष म्हणजे पर्यटकांना व्याघ्र दर्शन व्हायला देखील सुरुवात झाली आहे. व्याघ्र दर्शन होत असल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पालघर जिल्ह्यातील खाडी क्षेत्र आणि किनारपट्टी भागामध्ये स्थलांतरित देशी विदेशी पक्ष्यांची हजेरी लागण्यास सुरुवात झाली आहे. पॅसिफिक गोल्डन फ्लॉवर, रुडी टेनस्टोन, पेरिग्रीन फाल्कन, ग्रेटर सँड फ्लॉवर, ग्रे नेक बेटिंग यांसारखे अनेक पक्षी पालघरच्या किनारी सध्या पाहायला मिळत आहेत.